तो 18 वर्षाचा, ती 20 वर्षाची. दोघांचं पण लहानपणापासून एकमेकावर प्रेम होतं. पुढे शिक्षणासाठी दोघे पण लातूरला जात होते. लातूरला जाताना दररोज ते एकमेकांना भेटायचे, परंतु या दोघांच्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागली आणि सैराट पिक्चरमध्ये ज्या प्रकारे प्रेमाचा शेवट झाला, अगदी त्याच प्रकारे या स्टोरीचा सुद्धा शेवट झालेला आहे. फरक एवढाच आहे की ही कोणती मूवीची स्टोरी नसून हे रिअल लाईफमध्ये झालेलं आहे. ही घटना आहे लातूरमधील टाकळी या गावातील. नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण हेच बघूया. माऊली उमेश सोट, राहणार टाकळी, तालुका जिल्हा लातूर. 18 वर्षाच्या या मुलाचं प्रेम आपल्याच शेजारी राहणाऱ्या 20 वर्षाच्या मुलीवर होतं. दोघांचं पण एकमेकावर प्रेम होतं. मुलगी अनेक वेळेस माऊलीला भेटायला माऊलीच्या घरी जात असे. आईवडिलांकडे तशा प्रकारचे अनेक पुरावे सुद्धा आहेत, परंतु यांचं प्रेम घरच्यांना पटलेलं नव्हतं. खास करून मुलींच्या घरच्यांना ही गोष्ट पटलेली नव्हती, कारण मुलगी ही उच्च जातीतील होती आणि मुलगा हा छोट्या जातीतील होता. आणि जात आडवी आल्यामुळे सैराट मूव्हीमध्ये ज्या प्रकारे घटना झाली, अगदी त्याच प्रकारे लातूरमधील टाकळी गावामध्ये सुद्धा ही घटना घडलेली आहे. दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. दोघं पण पळून जाऊन लग्न करण्याचा विचार करत होते. मुलीने अनेक वेळेस मुलाला पळून जाऊन लग्न करू असं सांगितलं होतं, परंतु मुलगा पळून जाण्यास काही तयार नव्हता. हळूहळू या दोघांच्या प्रेमाची चर्चा संपूर्ण गावामध्ये जेव्हा होऊ लागली, तेव्हा मुलीच्या घरच्यांनी एक प्लॅन बनवला आणि मुलीला असं सांगितलं की माऊलीला घरी बोलून घे, आम्हाला त्याच्याशी काहीतरी बोलायचं आहे. अशा प्रकारे माऊलीला घरी बोलून घेतलं आणि माऊली खुशीमध्ये त्यांच्या घरी गेला. चला आता काहीतरी बोलणं तरी होईल या उद्देशाने गेला. मात्र माऊलीला काही समजण्या अगोदरच मुलीच्या घरामध्ये अगोदरच 10 ते 15 व्यक्ती थांबलेले होते आणि माऊली पोहोचतात माऊलीला काट्याने, लाकड्याने, रॉडने मारायला सुरुवात केली आणि काही समजण्याच्या अगोदरच माऊलीला रक्तबंबाळ केले आणि शरीरामधील अनेक हाडे माऊलीचे मोडून टाकली. ही घटना जेव्हा माऊलीच्या आईवडिलांना कळली, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. लगेच ते मुलीच्या घराकडे धावले. आसपासचे लोक सुद्धा आले आणि त्यांनी बघितलं की माऊली रक्तामध्ये पूर्ण भिजलेला होता आणि तो किंचाळत होता. आसपासच्या लोकांनी मिळून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर काही वेळाने तो कोमात गेला आणि तब्बल 2 महिने कोमात होता आणि शेवटी 5 जानेवारी 2025 रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. तर या गोष्टीमुळे संपूर्ण लातूर हादरलेलं आहे. अनेक जणांना कीव येत आहे अशा विचारांची, कारण त्या मुलाचं वय फक्त 18 वर्ष होतं. त्याचं आयुष्य अजून सुरू झालेलं नव्हतं, तरी सुद्धा त्याचा शेवट करण्यात आलेला आहे. ही गोष्ट समजावून सुद्धा सांगितली जाऊन सोडू शकले असते, परंतु असं न करता मुलीच्या घरच्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि माऊलीला संपूर्णच टाकलं. कोणतीही गोष्ट करण्या अगोदर विचार नक्कीच करायला पाहिजे. अशा प्रकारची चूक कोणीच करायला